म्हणून मी तुला म्हणत होते आपण अक्का आणि अण्णांना इथे बोलवून घेऊयात. तुला जर त्यांची इतकीच आठवण येत असेल ना तर पाठवते मी तुला नेवासेला. मग भेट अक्काला आणि अण्णांना. तुला राग आला का? तुझ्यावर कशाला रागवू मी? मला माझाच राग आला आहे. मला एकच वाटतं, देव आणि बानू दोघांनी तुला टाकून जायला नको. म्हाळसा, मी येते. म्हाळसा, अजूनही तू अशी मौन आहेस? अजूनही तुझ्या मनातील साशंकता गेलेली दिसत नाहीये. आणि ती जाईल असं मला वाटत नाही. तू उगाच याचा विचार करते आहेस. असो, मी आता तुला हे सांगायला आलो आहे की मी आज बानूकडे जाणार आहे. आज जाणं आवश्यकच आहे का? होय म्हाळसा. मला बानूकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे. इंद्रदेवानी जे आमंत्रण दिले आहे त्यावर निर्णय घ्यायला हवा आणि म्हणून मला त्या संदर्भात बानूशी बोलायचं आहे. मग काय निर्णय घेतला आहे तुम्ही? अजून काही निर्णय घेतलेला नाहीये, पण त्यांचे हे असे आमंत्रण देणे अयोग्य आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मी बानूला घेऊन स्वर्गलोकी जाणे आणि त्यांच्या आदरातिथ्याचा स्वीकार करणे हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. पण तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नये हेच मला वाटतं आहे. म्हाळसा, इतका कशाचा विचार करते आहेस? तुम्ही स्वर्गलोकात जाऊ नये. पण तुला असे का वाटते? कारण ते बानूचे आईवडील आहेत. इतकंच नाही तर ते देवांचे राजे आहेत. त्यांना आमच्या गतजन्माविषयी नक्कीच ठाऊक असणार. म्हणजे तुला असे वाटते का की ते बानूला काही सांगतील म्हणून? होय ना? हो. त्यांना जर काही सांगायचे असते तर त्यांनी हा सर्व घाट कशासाठी घातला असता? त्यांना काही सांगायचे आहे तर ते आत्ता इथेही बानूला सांगू शकतात. ते असं जेजुरीत करतील असं मला नाही वाटत. म्हाळसा, मी तुला इतकंच सांगेन की तू उगाच चिंता करू नकोस. तुम्ही कितीही म्हणत असलात तरी मला असं वाटतं की तुम्ही स्वर्गलोकात जाऊ नये. बराच उशीर झाला आहे. बानूकडे सर्वजण माझी वाट पाहत आहेत. येतो मी.